मुंबईतील शाळा वनरूम किचनमध्ये सुरू असल्याचं समोर आले। शिवडीतील बीएमसी मराठी शाळेतील हा प्रकार आहे। एसआरएच्या इमारतीमध्ये ही शाळा भरतीये। देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये शाळेची ही अवस्था पाहायला मिळते। मुंबईतील चांगली पटसंख्या असणाऱ्या मराठी शाळा कशा पद्धतशीररित्या संपवल्या जातात याचं उत्तम उदाहरण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि याचाच सविस्तर आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। मुंबईमध्ये मराठी शाळांची अवस्था काय आहे आणि मराठी शाळा नेमक्या बंद का होत आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो आणि त्या प्रश्नांवर वेगवेगळी उत्तरं दिली जातात आणि त्यापैकी एक उत्तर प्रामुख्याने असतं की पालकांचा ओढा आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आहे। पण आज मी तुम्हाला खरं उत्तर देणार आहे, कारण मुंबईतल्या मराठी शाळांची हालत नेमकी काय आहे ती मी तुम्हाला दाखवते। सध्या मी आहे परळ भोईवाडा या ठिकाणच्या एका एसआरए इमारतीमध्ये। मातोश्री असं या एसआरए इमारतीचं नाव आहे आणि चक्क या इमारतीमधल्या 1RK म्हणजे वन रूम किचनच्या फ्लॅटमध्ये बीएमसीची मराठी माध्यमाची शाळा भरलेली आहे असं फक्त दाखवलं जात आहे। हे बघा, महापालिका विद्यालय परळ भोईवाडा 2 ऑक्टोबर वसाहत नावाची ही शाळा आहे। या शाळेचं हे कार्यालय, जे कार्यालय बंद आहे त्याला टाळं ठोकलेलं आहे आणि 250 पटसंख्या असणारी शाळा ही जेव्हा 0 पटसंख्येवर येऊन थांबते तेव्हा आपली शाळा वनरूम किचनमध्ये नेमकी का आणि कशी हलवली गेली याची तपासणी करण्याची तसदी आता मुंबई महापालिका प्रशासन घेणार का, हाच खरा प्रश्न आहे। कॅमेरामन अनिल सौंदर्यसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई। अधिकारी कदाचित येऊन ते सर्वे वगैरे करत असतील किंवा जे काय बाकडे आहेत त्या 2 दिवस झाले सध्याचे ते हे चालू आहे, व्हायरल चालू आहे व्हिडिओ, त्याच्यामुळे काही बाकडे वगैरे विकण्याचं त्यांचं जे ध्येय धोरण आहे। नाही, मला एवढंच सांगा की तुम्ही आता ही शाळा पूर्ववत करणार आहात की नाही? हे मला नाही काय माहित मॅडम। अरे तुम्ही एक मिनिट, तुम्ही शाळेमध्ये बसलेला होतात, तुम्ही शाळेत तर बसला होतात ना, शाळा बंद आहे त्याच्याबाबतची माहिती विचारतोय। पालिकेचे अधिकारी आहात तुम्ही? नाही पालिकेचे अधिकारी। मग तुम्ही शाळेत कसे बसले होतात? बिल्डरची लोक आहात का तुम्ही? या मॅडम आहे तिकडे, यांच्याकडे जाऊ आपण। तुम्ही शाळेच्या परिसरात बसलेला होतात, तुम्ही महापालिकेचे आहात का? हॅलो मॅडम, नाही, तुम्ही महापालिकेचे आहात का? तुम्ही एमओशी बोलायला सांगितलं जरा। नाही, तुम्ही पळताय तिकडनं, ते पण पळून गेले, तुम्ही पळताय। हाँ मैडम सुनिए ना, यहाँ पर मीडिया आई है। हाँ, वो हमसे कुछ प्रश्न पूछ रहे, जो हम प्रश्न का उत्तर ही नहीं मुझे मालूम है, मैं क्या बताऊंगी। तुम्ही महापालिकेचे अधिकारी आहात का? की नाही, मॅडमने सांगितले की तुम्ही जगन्नाथ भातनकर शाळेत जा, त्यांना ते तुम्हाला सगळं उत्तर देतील। नाही, पण तुम्ही कुठले आहात? तुम्ही बीएमसीचे कर्मचारी आहात का? हो, पण मी तुमच्याशी बोलू शकत नाही। तुम्ही बोलू नका, पण तुम्ही बीएमसीचे कर्मचारी आहात? आमची परवानगी घेऊन नाही ना। नाही, परवानगीचा विषय नाही। तुम्ही शाळेत बसलेला होतात, ती शाळा बंद आहे एवढी तर माहिती तुम्ही मला दिली आहे। तुम्ही बीएमसीचे कर्मचारी आहात की नाही आहात? मुळामध्ये ती शाळा कुठे होती ते आमच्या मातोश्रीच्या ॲनेक्शरमध्ये नाही आहे। त्यानंतर आमचे जे रूम आहेत ते आम्हाला डेव्हलपरने हँडओव्हर करायला पाहिजे। डेव्हलपरने अजून आमचा कॉर्पोरेट दिलेला नाही आहे, पाण्याचे बिल तसंच पेंडिंग आहे, फायरची सिस्टीम तशीच आहे, म्हणजे अजून हँडओव्हर केलेलं नाही आहे। मग त्या रूम अजून त्यांच्याकडे जाईल आणि त्यांनी ते आम्हाला द्यायला पाहिजे। शाळेचा तर विषयच नाही आणि इथे शाळा होऊच शकत नाही।